राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी प्रस्थान सोहळ्याप्रसंगी केले रथाचे सारथ्य। आदिशक्ती मुक्ताईच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान आज झाले। या प्रसंगी राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आदिशक्ती मुक्ताईच्या पालखी सोहळ्यातील रथाचे सारथ्य केले। 3 दिवसाचा पायी प्रवास करत हा पालखी सोहळा पंढरीमध्ये आषाढी यात्रेसाठी विसावणार आहे। यासाठी आदिशक्ती मुक्ताबाईंचा पालखी सोहळ्याचं जुन्या मुक्ताई मंदिरातून प्रस्थान झाले। हरिनामाच्या जयघोषामध्ये वारकरी तल्लीन झाल्याचं चित्र पाहायला मिळालं आणि यावेळी राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी या पालखी रथाचं सारथ्य केलं आहे। वर्षानुवर्षाच्या परंपरेप्रमाणे संत मुक्ताईची पालखी आज पंढरपूरच्या दिशेने जाते आणि गेले 700 वर्षाच्या वरची ही परंपरा आहे आणि या परंपरेच्या दृष्टिकोनात पुढे चालू राहिले पाहिजे। या दृष्टिकोनानं वारकऱ्यांच्या माध्यमातून ही दिंडी हजारोच्या संख्येने या ठिकाणी निघते। हजारो वारकरी याच्यामध्ये सहभागी होत आहेत। ऊन असो, पाऊस असो, वारा असो, थंडी असो, पण पायी चालणाऱ्यांची संख्या काही कमी नाही आहे आणि या दिंडीच्या निमित्तानं एक वारकरी संप्रदाय हा पूर्ण महाराष्ट्रावर बसवण्यास या दिंडीच्या निमित्तानं शुभेच्छा। मुक्ताबाईला साखर काय घातलेलं आहे? आमच्या परिसरामध्ये मुक्ताईचं स्थान असल्यामुळे नेहमीच मुक्ताईचा आशीर्वाद आमच्या भागामध्ये राहिला आणि त्यामुळे मुक्ताईला सांगितलं आहे की यातली महाराष्ट्रामधली संपूर्ण याच्यामधली जनता सुखी राहिले पाहिजे, शेतकरी सुखी आणि समाधानी राहिला पाहिजे, पाऊस नीट झाला पाहिजे आणि या देशाची भरभराट झाली पाहिजे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, जळगाव।